नवीन रात्र. ती दरवाजा उघडून रूममध्ये आली तशी समोरचं दृश्य पाहून स्तब्ध झाली. तिची संपूर्ण रूम मोगऱ्याच्या फुलांनी सजलेली होती आणि सुगंधित कॅन्डल्सचा आणि मोगऱ्याचा सुवास सगळीकडे दरवळत होता. ती दरवाजा उघडून तशीच दरवाजात उभी राहून तिच्या रूमला कौतुकाने पाहतच होती. तोवर पाठीमागून त्याने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसं तिने पाठीमागे वळून बघितलं. त्याला बघून तिने एक गोड स्माईल दिली. त्याने नजरेनेच तिला सजावट कशी आहे म्हणून विचारलं. तिनेही नजरेनेच छान म्हणून उत्तर दिलं. तसं त्याने तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. लग्नानंतर आज ते दोघे पहिल्यांदा आज गावाकडून इकडे शहरात आले होते. दोघे पण इथे जॉब करत असल्यामुळे त्यांना लग्नानंतर गावी जास्त थांबता नाही आलं आणि त्यांचा नवीन संसार सुद्धा त्यांना थाटायचा होता. म्हणून ते आज गावाकडून इकडे येऊन सकाळपासून त्यांचा संसार थाटत होते. लग्नामध्ये त्यांना भेटलेल्या सर्व भेटवस्तू आधीच त्याने त्याच्या काकासोबत येऊन ओबडधोबड लावल्या होत्या. पण आज आरोहीसोबत त्याने परत त्यांच्या आवडीनुसार सर्व घर लावलं होतं. नवीन संसार थाटण्याचा आनंद त्या दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. आज दिवसभर काम करून दोघेही खूप थकले होते, पण तरीसुद्धा या घरातली आणि त्यांच्या नवीन आयुष्याची आज पहिली रात्र होती आणि साहजिकच आज त्यांच्या संसाराची सुरुवात होणार होती. त्यामुळे तो थकवा कुठेच निघून गेला होता. ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तेवढ्या वेळात त्याने अख्खी बेडरूम सजवली होती. तो याआधीही 2-3 वेळा तिच्या हातचं जेवण जेवला होता, पण आज दोघेही एका ताटात बसून एकमेकांना त्यांच्या हाताने घास भरवत होते. एकमेकांच्या हातून जेवून त्या जेवणाची चव खूपच वाढली होती. जेवण आवरून ती जेवणाची भांडी किचन आवरेपर्यंत हा तिच्याजवळच तिच्याशी गप्पा मारत उभा होता. मध्येच तिच्या केसांमधून हात फिरवायचा तर कधी तिच्या कमरेला चिमटी काढायचा. त्या दोघांचं असंच काहीसं चालू होतं. ती तिचं आवरून बेडरूममध्ये आली आणि रूम बघून स्तब्धच झाली. त्याने ती रूम छान मोगऱ्याच्या फुलांनी सजवली होती आणि मंद लाईटमध्ये बेडरूममधलं वातावरण खूपच मादक भासत होतं. त्याने तिच्याजवळ येऊन तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. तशी ती लाजली. त्याने साईड टेबलवरून गिफ्ट बॉक्स घेऊन तिला दिला. तिने नजरेनेच यात काय आहे म्हणून विचारलं, तर तो म्हणाला, उघडून तूच बघ आणि मलाही घालून दाखव. मी बाहेर वाट बघतोय आणि हो, आय लव्ह यू. तो तिच्याकडे पाहून म्हणाला. तशी ती गोड लाजली. तोही तिला प्रेमाने बघत होता. थोड्या वेळाने तो तिला म्हणाला, तुझं आवरलं की मला आवाज दे, म्हणत तो रूमच्या बाहेर गेला. इकडे आरोहीने तो बॉक्स ओपन केला तर त्यामध्ये मरून कलरची सिल्कची नायटी होती. तिने ती बघितली आणि लाजून चेहरा लपवला. तो बाहेर तिची वाट बघतोय हे लक्षात येऊन तिने लगेच चेंज केलं आणि स्वतःला आरशामध्ये बघितलं. आरोही स्वतःला बघूनच चकित झाली होती. ती खरंच या ड्रेसमध्ये खूपच वेगळी आणि मॉडर्न दिसत होती, पण शॉर्ट असल्यामुळे तिला जरा लाजही वाटत होती. तिने एक लांब श्वास घेतला आणि त्याला आवाज दिला. तो तिच्या आवाजाची आतुरतेने वाट बघत होता. तो लगेच उठून आतमध्ये गेला. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि शेवटी ती एका कोपऱ्यात लाजून उभी दिसली. त्याने एक छोटीशी स्माईल दिली आणि खालून वर तिला बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर आपोआप छोटीशी स्माईल आली आणि तो तिच्याकडे बघत तिच्या दिशेने पावलं टाकू लागला. त्याला तिच्याकडे येताना बघून तिच्या हृदयाचे ठोके आपोआपच वाढू लागले. आरोही आधीच गोरी होती आणि त्यात या मरून ड्रेसमध्ये तिचा रंग अजूनच खुलून दिसत होता आणि त्यात त्याने पहिल्यांदा तिला इतक्या शॉर्ट ड्रेसमध्ये बघितलं होतं. तो त्याचे भान हरपून फक्त तिचं ते सौंदर्य डोळ्यांनी टिपत होता. तो एकटक तिच्याचकडे बघतोय हे समजल्यावर ती लाजून लाल झाली.
आणि त्याला म्हणाली, काय झालं, असं का बघताय? तो तिचा हात हातात घेत तिच्या हातावर किस करत तिच्या डोळ्यांमध्ये बघत तिला म्हणाला, तू खरंच इतकी सुंदर दिसतेस की मी तुला बघतच राहावं असं वाटतंय. तिला अजून चेहरा दुसरीकडे करते तसा तो तिच्या जवळ येऊन तिच्या मानेभोवतीचे केस एका बाजूला करून तिच्या मानेला स्पर्श करतो. त्याचा तो स्पर्श तिच्या अंगावर शहारे आणतो. तो अजून तिच्या जवळ जाऊन तिच्या कमरेला पकडून तिला त्याच्या एकदम जवळ खेचतो आणि तिच्या ओठांनी परत तिच्या मानेवर त्याच्या ओठांनी स्पर्श करतो. तशी ती कमरेभोवतीचा त्याचा हात बाजूला करत धावत दुसरीकडे जाते. तो परत तिच्याकडे पावलं टाकत तिच्या दिशेने चालत असतो. तो तिच्या जवळ येतोय हे बघून ती एक एक पाऊल मागे टाकते. ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात आणि तो तिच्याकडे येत असतो. ती मागे मागे जात असते. तसेच ती मागच्या भिंतीला जाऊन धडकते. तो खट्याळ हसत तिच्याकडे बघत असतो, जणू तिला चिडवत असतो की आता कुठे जाणार म्हणून. ती बाजूला बघत तिकडे धावणार त्याआधीच तो त्याच्या हाताने त्या साईडचा रस्ता अडवतो. ती दुसरीकडे वळून त्या साईडने निघण्याचा प्रयत्न करते, पण त्या साईडनेही तो त्याचा हात लावून तिला मध्येच ब्लॉक करतो. तिच्या हृदयाचे ठोके अजूनच वाढतात आणि ती त्याच्याकडे बघते. तो प्रेमाने तिच्याकडे बघत त्याचा चेहरा तिच्या समोर आणत तिच्या थरथरत्या ओठांना त्याच्या ओठांनी पकडतो आणि तिला किस करतो. साईडच्या भिंतीवरचे त्याचे हात आता तिच्या केसांवर आणि तिच्या पाठीवर फिरू लागतात. आता तीही त्याच्या केसमध्ये त्याला साथ देऊ लागते. दोघांचे श्वास आणि हृदयाचे ठोके हळूहळू वाढू लागतात. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, म्हणून ती त्याला बाजूला ढकलते आणि पाठमोरी होत भिंतीवर डोकं टेकवून जोरजोरात श्वास घेऊ लागते. ती पाठमोरी झाल्यामुळे तिची गोरी पाठ त्याच्या डोळ्यासमोर असते. तो बेधुंद होत परत तिच्या पाठीला किस करू लागतो. तशी ती तिच्या पाठीला त्याच्या तावडीतून सोडवत परत सरळ होते आणि त्याच्या ओठांनी तिच्या ओठांना पकडतं. त्याला किस करू लागते. ती त्याला स्वतःहून किस करते हे बघून तो अजूनच जास्त उत्साहित होतो आणि बराच वेळ किस करून तो तिला कमरेत पकडून उचलून बेडवर नेतो आणि हळूहळू त्याच्या स्पर्शाने तिला फुलवू लागतो. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात बेधुंद होऊन प्रेम वर्षावात न्हावून निघत होते. अशा प्रकारे त्या दोघांच्या संसाराची सुरुवात झाली आणि ते दोघे आयुष्यभरासाठी एकजीव होऊन पुढच्या संसाररूपी प्रवासासाठी तयार झालेत. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.